काय का मी जाड झाली का? जाड झाली म्हणून काय झालं? सुंदर दिसते. कशी? जसं की हाती छोटं पिल्लू. किती सुंदर दिसते. ओ ताई, ही पुढचं येणार गाव कुठलं हो? ते पुढचं गाव ते आमच्या मामाचं गाव आहे हो. सारं काम मी करते. मग काय झालं? मी काय तुमचं उक्ता घेतलं का? अगं झालं काय मला तोंडाना तरी सांग ना. अव ती तुमची मोठी सून. हा तिथं रमलो दे. हा माझी जाऊ हा नुसती पलंगावरती महाराणीवाणी बसून राहते. हो कुठे चाललाय? अगं ऊन लय वाढले, गच्चीवर चाललो चिमण्यांना पाणी ठेवायला. गपचूप मुकाट्यानं खाली या. तुमच्या सगळ्या चिमण्या माहेरी गेल्यात. अगं चिमण्याला नाही तर नाही, कावळ्याला तर ठेवलं असतं की पाणी. ऐका ना, मला बी जायचंय बिग बॉस मध्ये. मला ₹1,00,000 द्या ना. तू नको जाऊ बाबा बिग बॉस मध्ये. कशामुळे? अगं बिग बॉस मध्ये गेल्यावर बिग बॉसचं ऐकावं लागतं सगळं. मग काय झालं? मी ऐकन की. अगं, ही तर तू माझ्या बापाचं ऐकत नाहीस, तर बिग बॉसचं गाव ऐकावं होतं. आम्ही घरात चोरी झाली तर तुम्ही कंप्लेंट करून केली नाही हो? अहो जावई, घरातला चोर असल्यावर कंप्लीट कशाला करायची? मी एवढी शिकलेली असून मला शेतातलं सगळं काम लावताय, शेण काढायला लावताय. शोभतंय का तुम्हाला? मला शोभत नाही ग, तुझ्या बापालाच खाज होती की मुलाला शेती पाहिजे, जनावर पाहिजे, मग काढ आता शेण. शेण काढून झाल्यावर जनावराला पाणी पाहिजे, चारा टाक. आणि तुला पलीकडल्या आवडात हरभरा खुरपायला जायचे आहे. हे घ्या विष. तुला येड बीड लागलं का काय? मला 10,000 रुपये पाहिजे, साडी घ्यायची आहे. इथं विष. दीदी, बहिऱ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अरे काय पण म्हण, त्याला कुठं ऐकू येते? हे घ्या विष. तुला येड बीड लागलं का काय? मला 10,000 रुपये पाहिजे, साडी घ्यायची आहे. इथं विष. अहो जावाई, तुम्ही लय काम केलंय. तुम्हाला खर्च्या पाण्याला काही पैसे लागत आहेत का? नग आम्ही पैसा काय करायचा? पैसा 1 रुपया नग मला. अगं बाय बाय बाय, काय बाय हलकट जावाई, ते बोकड चालले उचलून. अहो सोडा ते बोकड, सोडा. अगं चपाती वाढकी. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. अहो स्वयंपाक नाही होणार आज. का बर? भाकरीचं पीठ संपलंय का? नाही. मग गॅस संपलाय का? नाही. मग भाजीपाला संपलाय का? नाही. अरे दादा, ते नव तेल तिखट मीठ मसाला संपला असेल. अहो नाही हो, याच्यातलं काय संपलेलं नाही. अगं मग काय संपलंय? माझ्या मोबाईलचा रिचार्ज. जावाई, तुम्हाला खायला काय बनवायचं? श्रीखंड, पनीर, काही धपाटे, दही, वरण भात, काही जामून. मामी, तसलं खाल्लं का माझं पोटच जाम होतंय बघा. त्यामुळे मी ते तसलं खातच नाही, त्या कुटण्यात पडतच नाही बघा. मग काय करायचंय? एखादा गल्लीतला कोंबडा धरा ना, नाही तर आपल्या खोरड्यातला कोंबडा धरा, एवढा तेवच कापा. सगळ्यात सोपं. माय त्या कोंबड्याच चिड येऊन जाऊन असला जावाय. आपल्याला भेटला ते भेटला, कुणाला भेटू नाही बाबा. पैसे बिशे काही कॅश असली तर माझ्याकडे देऊन ठेवा. चोर फिरले वाढले तर बरं का, चोरी करते इथे येऊन. अहो जावाई, त्या चोरांनी पैसे नेलेले बरे, पण तुम्हाला पैसे देणार नाही मी आता. मला एकदाच कळालं तुमच्या पैसे दिल्यावर काय होतंय. मामी 10,000 रुपये उसने जाऊ. आता माझी बिशी लास्टची बिशी राहिली ती मी घेतली का, मग तुम्हाला 10चे लगेच 15,000 देतो. 5,000 एक्स्ट्रा द्या बरं, मला जरा गरज आहे. अहो जावाई, किती बार झालं बिशीचं नाव सांगतात. बिशी बिशी म्हणून तुम्ही किती बार झालं पैसे घेतलेले. त्या बिशीचाच भूषण सांगतात 10 बार झालं. अशी बिशी तरी कोणत्या देशात आहे तुमची?
अगं सुनी, काय? दोन दिवस झाले शेजारी दिसत नाही. अहो हे बघा ना, शेजारच्या पाटलांनी नवीन गाडी घेतलीये. त्या शेजाऱ्यानं दुसरं लग्न केले. ही कधी बोललो का मी तुला? जावई, तुम्ही तर म्हणलं होतात की माझं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं. तुम्ही तर कंडक्टरच झाला. अहो मामी, मग स्वप्न तसेच बघावं लागते. मी जर स्वप्न बघितलं असतं कंडक्टर व्हायचं तर मी काहीच झालो नसतो. डॉक्टरचं स्वप्न बघितलं तेव्हा मी कुठेतरी कंडक्टर झालोय. हुशार आहे का नाही तुमचा जावाई? जा मग उठा, एसटी आली असं आता. पोरीनो, तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बुवा. आम्हाला पूर्वी पसंत आहे. आमच्या 2 अटी इथं. असू द्या की, आम्हाला काय अडचण नाही, सांगा फक्त. पोरीला 20 तोळे सोनं घालावं लागल. घालू ना. आमची पोरगी शेतात काम नाही करणार. आता 20 तोळे सोनं घालायचं म्हणल्यावर शेतकऱ्याला आमच्या आई घालायला काय ते आम्हाला त्याची पण भरपाई करावं लागेल. जावई, रात्रीची शिळी भाजी खबर एवढी. शिळी भाजी? आणि मी चव्हाण साहेबांनी कवा शिळं अन्न खाल्लंय का? आपण नाही खात, फेकून दे तिकडं. जाऊ द्या मग, तुम्ही खात नाहीत तर मी काय करते, देते शेजारणीला. मला महागाचं मटण आहे. परत आणा आणि 2-3 भाकरी आणा. मला काय माहिती मटण आहे. वाईस मटणाला जावाय हलकं. आधी खा म्हणलं तर नाही, मटण म्हणलं की बसले मांडी घालून. शिळ्या भाकरी जमायला लागल्या, भाजी जमायला लागली. गणपतीला 2 बायका असतात, रिद्धी आणि सिद्धी. आणि सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी.